बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातून आहे। ठाकरे मनसे युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मनसेशी युती करण्यासाठी आम्ही सर्व सकारात्मक आहोत असं मोठं विधान मनसे ठाकरे युतीवर संजय राऊत यांनी केलंय। राज उद्धव यांचा संवाद झालाही असेल, तुम्हाला काय माहिती असं सूचक वक्तव्य यावेळी राऊतांनी केलंय। राज ठाकरे यांचा कॅफे नाही तर आमच्यासाठी घर आहे, मी राज ठाकरे यांच्या घरी नक्की जाईन असं राऊतांनी म्हटलंय। दुसरीकडे मराठी माणसं एकत्र येत आहेत हा आनंदच, अशी सूचक प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे। मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोविजन सुरू आहे ना। तुम्ही एक समजून कसं घेत नाही? आपण फार मोठे पत्रकार आहात सगळे लोक, आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्या। सर, आपण जर बघितलं कल्याणमध्ये देखील मनसे आणि शिवसैनिक एकत्र आले होते। काल नाशिकमध्ये एका कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये देखील ठाकरे आणि मनसे हे एकत्र आले होते। तर कुठेतरी ठाकरे यांची युती झाली पाहिजे, दोन्ही ठाकरे एकत्र आली पाहिजे असं चर्चा देखील सुरू आहे। मला वाटतं आपण पहिल्यांदा जर सन्माननीय राजसाहेबांचा जो महेश मांजरेकरांना पॉडकास्ट दिला होता तो जर बघितला तर राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते असं होतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं। त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येत आहेत, आनंद आहे। दरम्यान नेत्यांचे फोनही झाले असतील, इगोचा संबंध नाही असं विधान संजय राऊत यांनी केलं आणि त्यावर संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले। पाहूयात। जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना, मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील, तेच विचारायचं फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणा तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का, तुम्हाला फळ दिसेल ना, अनेक प्रक्रियातून फळ येतं, त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? प्रश्न असा आहे की जरी त्या तुमचं बोलणं होत असलं किंवा सकारात्मक असले तरी आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये। अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो। तर संजय राऊतांनी बोलण्यापेक्षा प्रस्ताव घेऊन यावं असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलंय। तर काँग्रेसबाबतचा निर्णय हा चर्चा करून सोडवता येईल असं विधान संजय राऊत यांनी केलंय। मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे। एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक। काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे आज, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाहीत। ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करतील। त्याच्यामुळे याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते। प्रस्ताव काही तयार आहे का? प्राथमिक प्रस्ताव तयार आहे कोणाकडे का? आमच्याकडनं का? कोण बोलतंय मला सांगा? रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवतंय? आम्ही वाजवतोय का ते वाजवतोय? जे भोंगा वाजवतात त्यांनी प्रस्ताव तयार करावा।